नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, लते करा जेथे तेथे सोडविला माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, गुण दोष नाही पाहत कीर्तनी, गुण दोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होय, सोडविला माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे, सोडविला माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रस्तुत सालाबाद प्रमाणे बर का, मला वाटतं अर्ध तप झालं आणि वर्धपान दिन कितवा, 29वा साठी निवडलेला अभंग, देऊचे सुप्रसिद्ध वैराग्याचे मेरू पर्वत असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या 4 चरणाचा आणि नामपरासा आहे. अगोदर थोडासा परिहार तो असा की मला काही सगळ्यांची नावं माहिती नाही, ना इथे कोण असतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, त्या सगळ्यांना माझा प्रणाम सर्वात प्रथम, कारण तुम्ही असा बागुलबा उभा केला यांचा फार आग्रह होता बरेच वर्षापासून. आता माझं वय वर्ष 80 आहे बरं का, तोल गेला आणि तालय गेला, सगळंच गेलेलं आहे, कान पण गेले बघा, मशीन काढून त्यांच्याकडे दिले, अशा सगळ्या अवस्था झालेल्या आहेत. पण आपल्याला अवस्था कशी होऊ द्या, अवस्था ती व्हायला पाहिजे. अशा शरीराची अवस्था होऊन काय फायदा, अवस्था देहाच्या माझा कसा पडलं पाहिजे, विसर पडला पाहिजे, अशी आपली अवस्था व्हायला पाहिजे. हा, सुंदरशा अशा बघा टाळकरी आज माझ्यासाठी, म्हणजे माझ्या नाती असतील, मुली असतील का, आणि हे सगळे माझे मुलं असतील, भाऊ असतील, असे सगळे आहेत. सगळ्यात विशेष म्हणजे तुम्ही म्हणाल त्यांचं विशेष नाव घेतलं, तसं काही नाही. तुम्हाला सांगू का, माझं पत्रिकेत नाव असं घातलंय नंदा आई. आई एकच जण म्हणत असतं बरं का, आई आई कोणी म्हणत नाही तसा, आई नाही. माझं म्हणण्यामध्ये फार आत्मीयता असते. माझं ज्ञानोबारायांनी म्हटलेले काय, साधकांचा मायबाप धरुष्य हारी ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांनी माझं म्हटलेलं आहे, साधू संतांनी आपल्याला माझं म्हटलेलं आहे. तर माझ्या जसं बुद्धीला झेपेल पटेल, जसं म्हणता येईल, कारण तुम्हाला सांगू सकाळी 4 वाजता उठून पारायणाला आम्ही पुन्हा पारायण करून मी 12 वाजता आलेली आहे. मी काही तुमच्यावर उपकार नाही केले, करायलाच पाहिजे, कारण देवे दिला देह भजना गोंबट. तेव्हा सेवेसाठी निवडलेला अभंग अतिशय महत्वाचा आहे. आजचा दिवस एवढा महत्वाचा आहे, अभंग नामपर आहे. विशेषतः समजा संक्रांत जर उद्या आली असती तर आपण देव तिळे आला, गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ, पाप पुण्य गेले एका स्नानेची खंडले, तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी, हा अभंग घेतला असता. पण आज असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे बरं का. उपक्रम आणि उपसंवाद. उपक्रम म्हणजे काय, सुरुवात, सप्ताहाची सुरुवात आज झालेली आहे. संवार म्हणजे काय, शेवट, सांगता. आपल्या सप्ताहाची सांगता जी आहे त्याची सांगता, उपसंवार. मग पहिल्या दिवसाचं कीर्तन आणि
नामपरच व्हायला पाहिजे हे साधू संतांनी दाखवून दिलेलं आहे. अनादी कालापासून चालत आलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय, अतिशय मोठा. एवढी मोठी पर्वणी आहे पहा. आज षटतीला एकादशी आहे. वास्तविक आपण सगळे वारकरी आहात आणि मी तुमच्या बरोबर वारकरी आहे. सगळे माऊलीची लेकरं आहोत. अतिशय महत्वाचा दिवस म्हणजे आज हरिदिनी आहे, निवृत्तीनाथाची यात्रा आहे. सगळ्यात महत्वाचं त्याच्यात संक्रांत आहे, उत्तरायण आहे बर का, उत्तरायण पण आहे. असा त्रिवेणी संगम आहे. काहीतरी त्याला पण पुण्य लागतं, त्याला पण नशीब लागतं. पहिल्यांदा मला आणि संक्रांत बर का पहिल्यांदा मिळाली, हे मी माझं भाग्य समजते. अतिशय मोठी पर्वणी आहे. पर्वणी म्हणजे काय, असा संगम आला, ही पर्वणी आहे. साधला हा पर्व काळ. सगळ्यात मोठी पर्वणी कोणती जर असेल तर मानवी देह आपल्याला प्राप्त झाला, ही सर्वात मोठी पर्वणी. किती सायास करून झाले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण भारतामध्ये जन्माला आलो. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे परमभाग्याची संपत्ती. भरतखंडे जम्बूद्वीपे महाराष्ट्रे. साधू संतांच्या नंतर शिवाय पुन्हा वैवस्वत मन्वंतर आहे की नाही, याच्यात आपण काय झालो, जन्माला आलो. शिवाय किती फिरत आलो, 83,99,999 योनी. एक योनी कोटी फेरा. एका योनीमध्ये आपण कोटी वेळा फिरत आलो. त्यावेळेला हा आपल्याला मानवी देह प्राप्त झाला. ही आपल्या जीवनातली काय आहे, पर्वण. शिवाय भारतामध्ये जन्म झाला. शिवाय दुर्लभ आहे. भागवतामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये 28 आहे. दुर्लभ मानुषो देह देही ना क्षण भंगुरा. त्या देहाचा क्षणभर देखील भरोसा नाही आहे, दुर्लभ आहे. कागटाळी न्यायाप्रमाणे आपल्याला मानवी देह प्राप्त झालेला आहे. आणि मानवी देह प्राप्त झाल्यावरही आपल्याला जर कळलाच नाही तर त्याच्यातून आपल्या चार पायाच्या मध्ये आपल्यात काही सुद्धा फरक नाही. कारण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशवादिकांना पाप आणि पुण्य काही कळत नाही. आपला जन्म भारतात झालेला आहे. अतिशय भाग्यवान आपण आहोत, अतिशय भाग्यवान. कोणी म्हणेल माझा बरं का, काय म्हणतात, अहो आमचा बाहेर गावी झाला, बाहेर देशात जन्म झाला. नाही, बाहेर देशात होण्याला एवढं महत्व नाही. आपला जन्म इथं होणं फार महत्वाचं आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश. रोज काकडा करतो की नाही आपण. पवित्र ते पावन तो देश. अतिशय देश पावन आहे आपला. आपल्या भारत देशासारखा देशच नाही. इतरित महाराष्ट्र आहेत, पण आपलं महाराष्ट्र आहे. प्रियव्रताचा मुलगा अग्निंद्राचा नाभीचा मुलगा ऋषभ, आणि ऋषभाच्या 100 पुत्रापैकी भरत नावाचा जो आहे तो म्हणून आपल्याला भारत, नाही तर आपलं काय होतं अगोदरचं नाव अभिनाभ वर्ष नाव होतं. अभिनाभ विषय आलेला आहे. 12 स्कंद भागवत आहे, त्याच्यामध्ये सगळी नावं दिलेली आहेत. सगळ्यांची नावं. मागे कोण राजा होता, पुढे कोण इंद्र होणार आहे, आता कोण इंद्र आहे. आपण रोज ज्ञानेश्वरी वाचतो, त्याच्यात आहे इंद्राचं नाव, आहे की नाही. आणि पुढे कोण होणार आहे ते सुद्धा आहे. म्हणजे आपण किती भाग्यवान आहे. आपण साधू संतांच्या नंतर जन्माला आलो. आपल्यासारखं भाग्यच नाही. तेव्हा सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे. काय आहे, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. जगद्गुरु तुकोबराय
आणि सगळ्या साधकांना सांगतायत का बाबांनो, नामाचं चिंतन प्रगट पसारा. मग एकाने नुसतं एकट्याने करायचं का? नाही, त्याचा पसारा घालायचा. हा सप्ताह कशासाठी करायचा? कशासाठी हा पसारा का घालायचा? कारण फक्त एकासाठी नाहीये, सांगितलेलं आहे सगळ्यांनी ज्या वेळेला मिळून काही कोणतीही गोष्ट करतो त्यावेळेला समजा कार्यक्रमातून एखाद्याचा तरी उद्धार व्हावा. जोकराय म्हणत होते, त्यांना म्हणायची गरज होती का? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, असे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काय खंड येईल कर्म. काही जर नव्हती म्हणायची, पण ते म्हणत होतं की नाही, वाजत असे बोंब कोणी नाही कती काणी, ऐकत नव्हतं कोणी, नाम घ्या नाम घ्या, ऐकता आला घर पुसवणी, देव घ्या कोणी देव घ्या कोणी, ऐकता आला घर पुसवणी. तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबांनो, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. का हो तुकोबराय, तुम्ही आम्हाला सांगता नामाचं चिंतन करा, प्रगट पसारा घाला, पण ते नावच आम्हाला माहिती नाही, तर कसं ते नाव घ्यायचं तरी आम्ही? तुकोबराय म्हटले, अरे जिथे असाल तिथे त्याचं नाव घ्या. रामकृष्ण नामे ही दोन्ही नामे साजिरी साजिरी आहेत, गोजिरी आहे. नुसतं रामकृष्ण हरी जरी म्हटलं ना तरी सुद्धा आपला उद्धार होईल. तुम्ही त्याचं नाव घ्या. बरं, आम्ही नाव घेतल्यावर काय होईल? सोडविल माझा स्वामी निश्चयेशी, प्रतिज्ञा आहे दासी केली आम्ही. दासी केली म्हणजे आम्ही सगळे दास आहोत त्याचे. तो आमचा कोण आहे? स्वामी आहे. आम्ही त्याच्याकडे काय केलेली आहे? प्रतिज्ञा केलेली आहे. सोडविल माझा स्वामी निश्चयेशी, प्रतिज्ञा आहे दासी केली आम्ही. असा कुणाचा अनुभव आहे का? कोणाला सोडलंय का त्याने? अहो, किती जणांचा उद्धार केलेला आहे त्याने, किती जणांचा केलेला आहे. पश्वाधिकांचा देखील केलेला आहे. माणसाचा करतील यात नवल नाही, राक्षसांचा सुद्धा केलेला आहे. एक वेळचा प्रसंग आहे रामायणातला. भगवान ज्या वेळेला समोरून रावण येत होता आणि त्याच्या समोरून नारद महर्षी चाललेले होते, नारायण नारायण करत करत. त्यावेळेला आणि रावणाने विचारलं, मला माझा उद्धार व्हायचा आहे असं वाटतं, पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तो म्हटला, भजन करायला पाहिजे, कीर्तनाला जायला पाहिजे, प्रवचन करायला पाहिजे. म्हटलं, तेवढं सोडून बोल. माझा भाऊ विभीषण रोज उठून सकाळी काकडा करतो, माझं डोकं उठतं, मग दुसरं काय आहे का? सांग बरं तू. म्हटलं, दुसरं काय आहे? माझा उद्धार तर व्हायला पाहिजे. म्हटलं, मग भजनाशिवाय दुसरं काय नाही, तू भजन कर. म्हटलं, अरे भजन 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 काय लावलंय तू? आणि असं परत त्याने विचारलं की नुसता माझाच नाही तर संपूर्ण कुळाचा उद्धार झाला. बघा, आता रावण कोण होता? रावण होता. आता प्रत्येक घराघरातून रावण आहे, तो एकच होता. घराघरातून रावण आहे. रावण म्हणजे काय वेगळं आगळं काहीच नाहीये. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार याचा जो आहे आपल्याकडे केर कचरा झालेला आहे, तो फक्त तो बाजूला करायचा का रावण गेला. रावण काय असं वेगळं काही होतं का? नाही. तेव्हा रावणाने विचारलं, मला माझ्या मी काय असा काय कंजूस नाहीये. म्हणशी विभीषण शहाणा परी तो महामूर्ख झाला, रामापाशी गेला परी रामाची नाही झाला. अरे चिरंजीव राहिला काय उपयोग? मला सगळ्या कुळाचा उद्धार करायचा आहे, काहीतरी सांग. त्याने सांगितलं, एक युक्ती आहे, त्याची पत्नी घेऊन ये. काय करायला पाहिजे त्याच्यासाठी? करायला पाहिजे की नाही? पहा, त्यावेळेला तो घरी गेला, शूर्पणखा आली, कान नाक कापून टाकलं लक्ष्मणाने. आपल्याला खूप लांब लांब लचक जायचं नाही, अभंग सोडवायचा आहे खूप. आणि त्यावेळेला तो मामाकडे गेला, मामाकडे बर का, मामाकडे. पण मामा फार भाविक होता, मामा चांगला होता, नाम घेत होता. मामाने सांगितलं, मारीच्याला त्याने सांगितलं, मारीच्या ऐक, सीता फार सुंदर आहे, शूर्पणखा जाऊन आलेली आहे, तिचं नाक कानही कापून टाकलेलं आहे, पण मला ती प्राप्त व्हायला पाहिजे. सगळ्यात मोठी मी तिला माझी पट्टराणी करील, मंदोदरी तिचं काम करील. बरं, किती थोड्या बायका होत्या का त्याला? अहो, रामाला पण एवढ्या, कृष्णाला पण नव्हते एवढे, देवालाही नव्हते एवढे, त्याला होता 80,000 बायका, 1,00,000 पुत्र, 1,25,000 नातवंड. कोणालाच हात जोडायची गरज नव्हती. माझ्याकडे लक्ष द्या म्हणायची, माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, याच्यावरच शिक्का मारा. काहीच गरज नव्हती. बिनविरोध निवडून आला असता रावण. काही गरज होती का? नव्हती. पण कटू बुद्धी, कधी माणसाची बुद्धी, आपली बुद्धी फार चांगली आहे,
आहे की नाही? ज्ञानोबराय म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकल सिद्धी. सगळ्या सिद्धी प्राप्त होतील पण केव्हा? बुद्धी जाग्यावर असली. आपली फार बुद्धी मोठी आहे. माऊली म्हणतात बर का, जैशी दीपक एका धाकुटी परी बहु तेजाते प्रगटी, तैशी सद्बुद्धी थे कुटी. म्हणू नये, आपली बुद्धी फार मोठी आहे, विशाल आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, ऐक नाही म्हटलं की नाही प्रार्थनेमध्ये, फार विशाल बुद्धी आहे. आणि मग त्या रावणाला अशी बुद्धी झाल्यावर मारीचाने सांगितलं, हे पहा तुझे हे बोलतोय की नाही हे मला बरं वाटत नाही. अरे मला नुसता वारा लागला होता, नुसता वारा पिसाऱ्याचा, तर मी किती कोस असा उडत गेलो होतो, मला शक्य होणार नाही. आता सांगा तुम्ही, शक्य नाही म्हटल्यावरती तो गप्प बसेल का? नाही ना. तो म्हणायला लागला, तू जर गेला नाही तर तुला मारून टाकील. म्हणलं याच्या हाताने मारण्यापेक्षा त्याच्या हाताने मेलेलं काय वाईट आहे? त्याला कळलं त्याच्या हाताने मेलेलं काय वाईट आहे. तो तयार होईना, त्याने मारायची तयारी केली. मग मारीचाने सांगितलं, ठीक आहे मी तयार आहे. एवढा मोठा रथ काढला. आता त्याच्याकडे काय कमी होतं? 7 कोटी घरं सोन्याची होती, आहे की नाही? काहीच कमी नव्हतं. आपल्याकडे एखादी असती तरी आम्ही वर काढून दाखवतो आणि मारलं तर मग रडत बसतो. ज्याची एवढी संपत्ती पण कवडी सुद्धा बरोबर गेली नाही, तो धर्म राजा बहुपुण्य राशी, कादूत खेळे दुर्योधनासी, हरून कांता केली उपाधी, विनाशकाली विपरीत बुद्धी. कधी विपरीत बुद्धी होईल सांगू शकत नाही. आणि मग मारीच तयार झाल्यावर मारीच्याला घेतलेला आहे आणि रावण गेलेला आहे. आता आपल्याला शॉर्टकट मध्ये सांगायचं, रावण गेल्याच्या नंतर रावण त्याला घेऊन गेला. मारीच्याला सांगितलं का तू हरणाचं रूप घे, मला नामासाठी सांगायचं, हे एवढं सगळं सांगायचंय म्हणून नामाच्या बद्दल बोलायचंय म्हणून सांगते. हरणाचं त्याने सोनेरी हरणाचं रूप घेतलं. सीताला इच्छा झाली त्याची कंचुकी शेवील. 6 महिनेच फक्त अवघे राहिलेले आहेत आणि मग मी अयोध्येमध्ये जाईन. अर्ध्या याचं तुम्हाला आसन करेन, अर्ध्या याची मला चोळी शिवेल. मला त्या हरणाची तिने अपेक्षा केली. माणसाने अपेक्षा केल्यावर कशी होते उपेक्षा. अपेक्षा केली, इच्छा केली, इच्छा उत्पन्न झाली. आता ती काय साधी नव्हती. सीतामाई काय साधारण नव्हती, आधी मायाशक्ती. मारीच्याने पाहिलं तिच्याकडे. पाहिल्याच्या नंतर तिने त्याच्याकडे पाहिलं, तिला खूप मन मोहून गेलं आणि ती रामाला म्हणू लागले का स्वामी आता अवघे 6 महिने आपले उरलेले आहेत आणि 6 महिन्याच्या काळामध्ये ह्या हरणाच्या कातड्याची सोनेरी चोळी जर मला शिवली, तुम्हाला आसन करू आणि मग अयोध्येमध्ये आपण जाऊया. स्त्री हट्ट बाल हट्ट सांगितलेला आहे ना, बाल हट्ट स्त्री हट्ट पुरवावा लागतो. आणि मग रामाला कल्पना होती पुढे काय करायचे, कारण सगळे बंदित आहेत, त्यांना सोडवायचे. रामाने लक्ष्मणाला सांगितलं मी चाललेलो आहे, हिचं रक्षण कर. लक्ष्मण थांबलेला आहे. आदवा तद्वा नंतर सीतामाई लक्ष्मणाला बोललेली आहे. मला वाटतं अरण्यकांडातला 14वा अध्याय, त्याच्यात मारीचाची कथा आहे. आदवा तद्वा बोलल्याच्या नंतर आणि लक्ष्मण बाहेर पडलेला आहे, पण रेषा आखलेली आहे. ती रेषा काय साधारण नव्हती. पाताळ आणि वरती स्वर्ग, पाताळ इथपर्यंत ती रेषा होती आतमध्ये. एवढी मोठी रेषा हे केलेली. सीतामाईला सांगितलं ह्या रेषेच्या बाहेर जाऊ नको. मारीच आलेला आहे तिथे हरणाचं रूप घेऊन. त्या मारीच्याला पाहिल्याच्या नंतर मग प्रभू रामचंद्र आणि त्या मारीच्याच्या पाठीमागे गेलेले आहेत. जात असताना बऱ्याच दूर पर्यंत गेल्याच्या नंतर त्या मारीच्याला इच्छा झाली आणि त्या भगवान प्रभू रामचंद्राचं स्मरण केलं. आणि स्मरण करून काय केलं, फक्त पाठीमागे पाहिलं, फक्त पाठीमागे पाहिलं. भगवान प्रभू रामचंद्राचं तेज पाहिल्याच्या नंतर त्याला एवढा हैस झाला, एवढा आनंद झाला, तो बेहोश झाला, तो स्वतःला विसरून गेला, राम राम म्हणू लागला. आणि त्याच वेळेला भक्तांनी नाव घेतल्यामुळे आज तागायत, तुमच्या आमच्या नावाला काही किंमत नाही, आम्हाला केलं का लगेच सांगतात तुझा बॉडी कधी न्यायची. तो कोण होता? राक्षस होता. त्या भगवान प्रभू रामचंद्राचं मुखाचं अवलोकन केल्याच्या नंतर पाठीमागे पाहिलं आणि त्या गावाला नाव चांदोरी पडलं. आजही नाशिक मध्ये त्या गावाचं नाव चांदोरी आहे.
पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा पाठीमागे पाहिला, आपल्या स्वतःलाच चाटायला लागल्याच्या नंतर पुन्हा त्या गावाचं नाव चाटोरी पडलं. बघा, ज्या ठिकाणी उभा राहिला त्याचं ठाण, कुमकुम ठाण, अशी बरीच नावं पडली. आणि मग पुढे गेल्याच्या नंतर त्याच्या घोट्याला बाण मारला बर का, त्याचं नाहूर असं नाव पडलं त्या गावाचं नाव. पुढे आणखीन पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा आणि बाण मारला तर भाळगंगा, म्हणजे त्याच्या मस्तकामध्ये मारलं ते भाळगंगा नाव पडलं. एका मारीच्याने भगवान प्रभू रामचंद्राला पाहिल्याच्या नंतर तो एवढा बेहोश झाला. मग त्या नामात तेवढी ताकद आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात, अरे बाबांनो, नाम घ्या, त्या भगवान प्रभू रामचंद्राचं घ्या, कृष्णाचं घ्या, कोणाचंही घ्या, तुम्ही ज्याची भक्ती करत असेल त्याचं नाव घ्या. नाम चांगले चांगले राक्षसांना सुद्धा मुक्त केलं. एवढं भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, त्या भगवंताचं नामस्मरण करा, त्या भगवंताला जवळ करा. एका साधकाने विचारली, त्याचं नाम घेतल्याच्या नंतर तो काय करेल? सोडविलं माझा स्वामी निश्चयसी, तो सोडवल्याशिवाय राहणार नाही. का होतो तुकोबार आहे? आणि असं कोणाला सोडवलेलं आहे? अहो, जाता जाता अजामेळाने, पहा, अजामेळ कोण होता? ब्राह्मण होता, साधारण नव्हता. अजामेळ होता जातीने. समिधा आणण्यासाठी रोज जायचा. जात असताना एक वेळेला असं झालं, उशीर झाला म्हणून तो आडमार्गाने आला. आडमार्गाने येत असताना तो जो मार्ग होता तो कोणाचा होता? वेश्यांचा होता. आणि सहज लक्ष गेलं, पण त्याने डोळे झाकून घेतले. हे काय पाहतो मी? डोळे झाकून घेतले आणि घरी आला. घरी आल्याच्या नंतर ध्यानी मनी त्याच्या तेज येऊ लागलं. आणि तो पत्नीला सांगू लागला, अगं, मला याच्यातून बाहेर काढ, मला सारखं असं का वाटतं तिकडे जावं म्हणून. मी अतिशय वाईट आणि प्रसंग पाहिलेला आहे. त्याने सगळं विस्तार. महिना झाला, 2 महिने झाले, बराच काळ निघून गेला, पण अजामेळ काही भांबावून गेलेला होता. आणि त्याच वेळेला शेवटी आणि त्याचे साध्वी आई वडील होते, त्या आई वडिलांना सांगितलं का, आई बाबांना सांगितलं, आई बाबा, मला याच्यातून बाहेर काढा, मी फार गुंतलेलो आहे, अतिशय वाईट प्रसंग आणि पाहिलेला आहे, आता याला काय करायचं? खूप समजावून सांगितलं. सांगता बराच काळ गेला. आणि एक दिवस असा प्रसंग आला का अजामेळ गेला आणि नेमका त्या वेश्यांच्या आणि ठिकाणी गेला. अशी ती एक वेश्या होती की तिच्यापासून 78 वर्षाचं वय झालं अजामेळाचं. अनेक मुलं झाली आणि शेवटच्या मुलाचं नाव काय ठेवलं? नारायण. शेवटच्या मुलाचं नाव नारायण होतं. का? नारायण नामे होऊ जीवन मुक्त. आणि फक्त जाता वेळेस त्याने एकदा नाव घेतलं तरी भगवान परमात्म्याने तो काही बाकीचं पाहत नाही. प्राण जाते वेळी मने नारायण, प्राण जाते वेळी मने नारायण, प्राण जाते वेळी मने नारायण,
नारायण प्राण जाता जाता नारायण म्हटलं. प्राण जाता जाता अंतकालेच मामेव स्वरमुक्ता कलेवरम. जाता जाता जरी त्याचं नाव घेतलं, केवढं मोठं नाव आहे त्याचं, छोटे गाव एवढा प्रभू भावे त्याने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. अहो पाले खाणाऱ्या वानराने त्याच्या नावावर 400 कोसाचा पूल बांधला. कुणी? वानरांनी. कपिकुळ उद्धरिले बघाशी झालं ना आपलं. त्या वानरांनी पूल बांधला. नाम केवढं मोठं, मोठ्यात मोठं, सोप्यात सोपं. बर का, सोप्यात सोपं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण शहाणा तो धनी घेत असे. जो शहाणा आहे त्याला त्याचा छंद आहे तो घेणार. गोविंद असणी गोविंदमय आहे की नाही, तो गोविंद मनामध्ये बसला पाहिजे त्यावेळेला तो घेतो ना. असं काय कोणी उगीच का किती वेळा सांगितलं तरी गुले बाबा सांगायचे, अरे तुला 10 रुपये देतो, नाव घे. निघून गेला. अगोदर मागायला आलेला म्हटले तुला 1 रुपया नाही 10 रुपये देतो फक्त राम म्हणून. नाही, त्याच्यासाठी सुद्धा जन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री तरीच जीवाग्री नाम, तेव्हाच जीवा तोंडावरती नाव येईल, असं येणार नाही. कारण आपल्या सगळ्या याच्यावर काय आलेली आहे, मलिनता आलेली आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात नाव घ्या. तुकोबरायाने बोंब मारून सांगितले का त्याचं चिंतन करा. अभंगाचं प्रथम चरण. नामाच्या चिंतने
सोडविला माझा सोडविल माझा सोडविल माझा स्वामी निश्चयेसी. त्याचं नाव घेतलं पाहिजे. नावच जर घेतलं नाही बरं आपण नाव का घेत नाही? कारण आपल्याला एवढी मलिनता आलेली आहे. आप आपसे बुझा नाही, तन मन से खोया नाही, मन मन से धोया नाही. स्नान किया सो क्या? नुसती आंघोळ केली, अंगावरून पाणी ओघळून जातं. स्नान करतो का? आपलं स्नान होतच नाही. आपण रोज करतो ती आंघोळच असते. कबीर महाराज म्हणतात आप आपसे बुझा नाही, तन मन से खोया नाही, मन मन से धोया नाही, स्नान किया सो क्या? आंघोळ करून काय उपयोग आहे? आपल्या ज्या आतमध्ये आहेत ना, ओले मृतुकेचे मंदिर आत सहागण उंदीर गुफा करीती पाखर त्याचा नका करू अंगीकार वासुदेव करीतो फेरा तू अध्यापिका भजे तुषार धरा. आताच काकडा झाला, फार दिवस काय झाले आहे की नाही? ओले मृतुकेचे मंदिर आत 6 जण उंदीर आहे की नाही, गुंफा करीती पोखर त्याचा नका करू अंगीकार. आपण जर त्याला साठवून ठेवलं, समजा आता ही समोर यांची घर आहेत, इथलंच उदाहरण सांगते, समोर आहेत, यांच्या दरवाजातला कचरा जर त्यांच्या दरवाजात टाकला तर भांडण होणार की नाही? मग भगवंताचं ह्या इथे आतमध्ये काय आहे? इथे दरवाजा आहे, त्याच्यात जर आपण असला, नको तो कचरा जर साचवला तर तो आतमध्ये येऊन राहील का? अहो किती जणांच्या राहिला, आपल्या सुद्धा राहील. पण एकदा तरी आपण ताटी उघडतो का? नाही उघडत. आपण म्हणतो का एकदा तरी, देवा अरे माझ्याशी बोल रे, अरे फार मोठं संकट आलं रे माझ्यावर. एकदा तरी आठवड्यातून एकदा, रोज नका, 8 दिवसांनी एकदा तरी अंथरुणावर पडलं ना, देवा अरे मी तुझ्या आणि मांडीवर झोपलेलो आहे, बोलणार रे देवा माझ्याशी. कशाला म्हणायचं बाकीच्यांना बोल माझ्याशी? नाही बोलू द्या ना, काय घेणं ना देणं वाजवा रे वाजवा. आमच्या केंद्रे महाराज म्हणायचे काही घेणं देणं नाही. परमार्थ करत असताना आपोली आपण करा सोडवणं, संसार बंधन सोडावे. संसार म्हणजे काय? तुम्ही आम्ही कमवलेलं नाही, ते काय आहे? काहीच नाही, क्षणिक आहे. आपला जन्म बर का कधी होतो? तांबड्यात होतो आणि दिवस मावळता जातो. एवढंच आपल्याला आयुष्य आहे. किती? तांबड्यात होतो आणि दिवस मावळता आपण मरून जातो. असं 100 वर्षाचं. त्या ब्रह्मदेवाचं केवढं आयुष्य? 4 युग 1000 वेळा होतात, त्यावेळेला त्याची 1 रात्र होती. आता 4 युगाची संख्या माहितीये आपल्याला सगळ्यांना. 4,32,000, 8,64,000 सगळ्यांना गणित माहितीये. तुम्ही सगळे अगदी ऐकणारे, चांगले श्रवण करणारे, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, सगळे आहेत. सर्वांना कल्पना आहे आपली युग किती, आपलं आयुष्य किती. आपला क्षणभंगुर नाही, भरं बसा वारे सावध तोडा माया आशा. फार मोठा आणि कुठं बोका बसलेला आहे आपल्यासाठी. घडी घडी काळ वाटे याची पाय, अजून किती आहे अवकाश. म्हणून त्याच्यासाठी नामस्मरण करायचं. आणि ते नामस्मरण कसं करायला पाहिजे? तर भावाने करायला पाहिजे.
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नुसतं नाव घ्यायचं नाही, त्याच्यामध्ये आपला भाव ओतला पाहिजे. आम्ही जातो कानडीने केला मराठी भ्रतार, एकाचे उत्तर एका नव्हे. बर का, एकाचे उत्तर एका नव्हे. एक जातं पिक्चरला आणि एक जातं कीर्तनाला. असं नको. दोन्ही रथाची चाकं ज्या वेळेला सारखी असतात की नाही त्यावेळेला रथ अगदी चांगला जातो. घरातलं असं जर नामन स्मरण केलं ना माऊली, घरातलं सगळं संपूर्ण घर नाही आपण राहतो तो एरिया सुद्धा पवित्र होतो. नुसतं आपलं घरच नाही पण तसं चिंतन करायला पाहिजे. कसं नामाचे चिंतन, प्रगट पसारा. नुसतं रामकृष्णारी रामकृष्णारी अजिबात नाही. चहा झाला का, अजिबात नाही, अजिबात नाही. तो येणारच नाही, स्वप्नात सुद्धा येणार नाही आपल्या. आपण भामटे आहोत, आपण हुशार आहोत. आपल्याला गरज लागल्यावर फक्त म्हणतो गरज लागली म्हणून आला काय, आता आला काय. आपल्याला घरातली माणसं सुद्धा म्हणतात आता आज कशी बरं तुम्हाला आठवण झाली आमची, गरज लागली म्हणून काय. तो तर किती हुशार आहे, फार हुशार आहे तो, फार हुशार आहे. आपलं सगळं आपण काय करतो त्याला सगळं माहितीये. आपलंच नाही, आपल्या बापाचं पण माहितीये, आपल्या आजाचं पण माहितीये, पंजाचं पण माहितीये, आपल्या पूर्ण कुळाची सगळी त्याच्याकडे काय आहे माहिती आहे. आणि तो लिहून ठेवत असतो. अहो तो चित्रगुप्त, छातीला हात लावून सांगायचंच नाही माझा मुलगा चार्टर आहे, अजिबात नाही. चित्रगुप्त तुमच्या अगोदर, आपल्या अगोदर तिथे बसलेला आहे. तो चार्टर आहे ना, आहे की नाही. इंजिनियर सुद्धा आहे की नाही, विश्वकर्मा. मग अगोदर स्वर्गातलं मंत्रिमंडळ बघा ना, आपल्याला 5 वर्षाच्या गादीसाठी इंद्राला सुद्धा वाटत होतं माझी गादी जाऊ नये म्हणून तो किती तळमळत होता. त्याचे 1च वर्ष बाकी राहिलेलं होतं, त्याची गादी जाणार होती आणि गेला सगळ्या देवांना सांगितलं आता माझी गादी जाणार आहे. आता आपल्याला तर 5 वर्षाची खुर्ची असते, त्याची किती वर्षाची, त्याचं वर्ष केवढं मोठं, तो केवढा मोठा, एवढा मोठा इंद्र, पण त्याला सुद्धा खाली यावं लागतं. माऊलीची ओवी आहे, पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपटाची उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोकात यावं लागतं. म्हणून भगवान परमात्म्याचं नामस्मरण सततन कीर्तन, तुम्हा सतत जो नाव घेतो ना, नाही तुला घेता आलं तरी ज्ञानोबराय म्हणतात अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबत नसक देव तरी गा ऐसे करी या आठा पहारा माझारी मोठ के निमिष भरू दे तुझा. मोठं म्हणजे किती, निमिष म्हणजे किती, डोळ्याचं पात उघड झाप होतं. एवढा वेळ जरी माझ्याकडे लक्ष दिलं ना, एवढा वेळ जरी माझं नामस्मरण केलं ना, तरी सुद्धा मी त्याला कोणतंही संकट येऊ दे बर का, कोणतंही मागे पुढे उभा राय सांभाळीत आले आघात निवाराया, कोणताही मोठ्यातला मोठा आघात येऊ दे तरी मी त्याला सांभाळतो. अभंगाचं 2रं चरण. स्वामी निश्चय सोडविल
म्हणून प्रेमाने ज्या वेळेला त्याचं नाव घेऊ त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, अरे निश्चय मी तुम्हाला प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तो सोडवल्याशिवाय राहणार नाही. पण आपण काय करतो, माझं 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 करत राहतो. राम नाम को भजले प्यारे काही कुमगरुरी करताय, अच्छा मिट्टी का बंगला तेरा पाव पलक में गिरताय. काय तुझ्या बंगल्यात काय आहे? काहीच नाहीये, काहीच नाही. मोकळा कर. मोकळं होत नाही आपण. सोडविलं माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. का हो तुकोबाराय? ठीक आहे, तुम्ही सांगितलं का नाव घ्या, नामही घेतलं. सोडविलं माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, तेही केलं. पण आम्हाला जर त्याचं नाव माहिती नाही, आम्ही जर कधी घेतलंच नाही, आम्ही नको नको ते केलेलं आहे, असं जरी काही असलं तर मग आम्हाला कसा तो सोडविल? आम्हाला सोडविल का तो? नाही, नाही ना सोडवणार. आम्हाला सोडवणार नाही तो. कारण तो कोणाला सोडवतो? त्याच्या भक्ताला सोडवतो. मग त्या बाकीच्यांना काय सोडून देतो का? त्याने जेणे हे विश्व निर्मिले, आहे की नाही, ज्याने ह्या विश्वाची निर्मिती केली, एकल्याने कंठवेची म्हणून याने केली निर्माण 14 ही भुवने. त्याला एकट्याला करमत नव्हतं, एकट्याला करमत नव्हतं, म्हणून त्याने एवढी सगळ्या सृष्टीची निर्मिती केली. पाप त्या सृष्टीची निर्मिती करत असताना सुद्धा ब्रह्मदेवाला सुद्धा सुचत नव्हतं, बर का. ब्रह्मदेवाला सुद्धा सुचत नव्हतं. मला वाटतं दुसऱ्या खंडातला 29वा अध्याय त्याच्यात त्याची उत्पत्तीचं सांगितलेलं आहे. त्याला सुद्धा एकट्याला करमत नव्हतं. भगवंताला ब्रह्मदेवाला सांगितलं, अरे सृष्टीची निर्मिती कर. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. पण 4 पायाचे, 6 पायाचे, 8 पायाचे, 12 पायाचे, बिना पायाचे अशी निर्मिती केली सगळी. काळे त्यावेळेला भगवान म्हणू लागले, अरे ह्यांना काय उपयोग आहे निर्माण करून? यांना काय भजन करणार आहे? हे कुठे सप्ताह करणार आहेत? गाढवा कधी सप्ताला जातात का? नाही जात, अजिबात जात नाही. पण गाढव का, तुम्हाला सांगू का, माझा अधिकार नाही बोलण्याचा, अजिबात नाही. पण गाढव ना हिरव्या तंबाखूच्या झाडा याच्यामध्ये जरी शेतात उभं केलं तरी ते खात नाही, अजिबात खात नाही. फार वर्ज्य केलेलं आहे त्याने. त्याला सुद्धा कळलं, पण आम्हाला कळलं नाही. आम्ही बाहेर निघतो आणि खायला सुरुवात करतो. आजचा दिवस मगाशी मी सांगून महत्वाचा आहे. आजच्या दिवसाला आहे ना अतिशय पुण्य लागेल. पण कधी? आजची जी एकादशी पवित्र एकादशी आहे. आपण इतर वेळेला सुद्धा भात वगैरे असं काही खात नाही. सगळेजण एकादशी घरातले करतातच असं पण नाही. पण आजची एकादशी आणि संक्रांत ही एकत्र आली. आपण इतर वेळेला गणपतीला सुद्धा विडा ठेवल्याशिवाय राहत नाही. त्याच्यावर सुपारी ठेवतो, विडा ठेवतो, पुन्हा 1 रुपयाचं नाणं का होईना ठेवतो. पण आजच्या दिवसाला तो विडा सुद्धा वर्ज्य आहे. एकादशी दिनी, आहे की नाही, खाईला जो पान एकादशीच्या दिवशी खायचं नाहीच. तर आज तर विडा सुद्धा ठेवायचा नाही, विडा सुद्धा ठेवायचा नाही. पहा, भगवान श्रीकृष्णाला 16,108 होत्या. त्या 8 पैकी एक पत्नी त्याची कोणती होती? अस्वल होती. पण तिला सुद्धा एकादशी होती. माझ्या पदार्थ सांगत नाही, मी वाचल्याशिवाय सांगणार पण नाही, अजिबात सांगणार नाही. तिला सुद्धा एकादशी होती. मग आपण किती जण एकादशी करतो? आम्हाला एकादशीचं महत्वच कळत नाही तर काय. बाकीचे बराबर आम्ही सगळे उपवास करू, पण एकादशी नाही.
दशमी पासून एकादशी आणि द्वादशी अशी ज्या वेळेला आपण एकादशी करतो त्याचं आपल्याला द्विगुणित फळ, मग फळ मिळण्यासाठीच करायचं का असं अजिबात नाही. आपल्याला या संसारातून बाहेर पडायचे, भवसागर तरून जायचं. भवसागर तरता कार्य करीतसा चिंता, पहिला उभा दाता कटिकर ठेवून त्याचे पायी घाला मिठी, मोल न घे जग जेठी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. त्याला फक्त काय लागतं तर भाव लागतो बरं का. आजच्या दिवसाला दान सुद्धा खूप करावं, खूप दान करावं, खूप दान आवडीने करावं. भावे हरी नाम घे, आवडीने भावे हरी नाम घे, आवडीने भावे हरी नाम घे, आवडीने भावे हरी नाम घे. तुझी चिंता सर्व आहे, तुझी चिंता सर्व आहे. नको ते करू, नको ते करू, हरिनाम घेसे तुझी चिंता तू सर्व आहे, हरिमुखे गाता हरपली चिंता, नाही मागवता जन्म घेणे नाथ बाबाचा हरिपाठ अतिशय सुंदर आहे बघा, अतिशय सुंदर. 12-16 जणी हरीसी नेणती म्हणून फिरती रात्र दिवस, आहे की नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे, पूर्ण सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोशी जाणे. सद्गुरूचा जो दास असतो ना, गुरुची सेवा केल्याशिवाय सुद्धा फळ मिळत नाही. फार महत्वाचं आहे. आपल्याला आत्मप्रचिती जर यावी असं वाटत असेल ना, तर पहिली गुरु प्रचिती पाहिजे, शास्त्र प्रचिती पाहिजे, त्यावेळेला आत्मप्रचिती आपल्याला येते, अशी येणार नाही. गुरुवर विश्वास ठेवला पाहिजे, आहे की नाही. म्हणून भाज झाले बाई हो, म्हणून भाज झाले बाई, बापा देवीवर ज्यांना वेगळे केले म्हणून भाज झाले बाई ओ. माऊलीची गवळ्याने 5 सहित लया तिथं झाली ओ माये, आहे की नाही. प्रेम भक्ती अनुसरले ओ निवासी, थाईचाची काळा अनादि बहु काळा, म्हणून वेदा चाळा लाविला. थाईचाच काळ आहे, अनादि आहे, अनादा कालापासून आलेला आहे. पण त्याच्यासाठी कसं पाहिजे, आपल्याकडं आर्तता असायला पाहिजे. बरोबर आहे म्हणतात, होते बहुत दिवस अर्थ भागविले, आजी अकस्मात फळ देऊ आले, दृष्टी देखील श्री हरीचे पाऊले, घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले हो. धन्य आनंदाची सापडली वेळ, तेने श्री गुरु भेटले कृपाळ, आणि तेने फेडिला बुद्धीचा हो बळ. ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये श्री गुरु येतो, सद्गुरु येतो, त्यावेळेला आपल्या काय असते मलिनता श्री गुरु शिवाय जाऊ शकत नाही. बाकीचं सगळं आपण करू शकतो, पण आपल्याला जी मलिनता आली आहे, माऊली म्हणतात की नाही, पृथ्वी निधाने भरली आहे तरी का पायाळू विणो प्राप्ती नव्हे. आपण फिरायला जातो तरी आपल्याला गाईड लागतो की नाही, आपल्याला दाखवायला गाईड लागतो. मुंबई बघायला जातात तरी गाईड घेतात. आणि मग आपल्या जीवनातलं सोनं होण्यासाठी आपल्याला गुरुची गरज नाही का, पाहिजे ना. म्हणून पवित्र अशी काय करायची, तुळशीची माळ गळ्यात घालायची. सगळं अगदी आपोआप संकट दूर होतात, काही असू द्या. आता इथं सांगू नये आणि सांगणार पण नाही, असू द्या. त्याने निवारण केलेली आहे, काय गरज आहे सांगायची, काहीच नाही. सोडविला माझा स्वामी निश्चयसी
प्रतिज्ञा हे दासे केली आम्ही. दासी प्रतिज्ञा ज्या वेळेला करू, दास होऊ त्याचं आपण, त्यावेळेला तो आपल्याला सोडेल. मग तो बाकीचं काही पाहत नाही. आणि दानशूर असावं, दानशूर असावं माणसाने. दान म्हणजे काय, नुसतेच पैसे दान केलं ते अजिबात नाही, काहीच नाही. तुम्ही हे ज्ञानदान जरी केलं ना, किती ज्ञानासारखं आहे. ऐसे जे ज्ञान पवित्र निधान विटाळले मन चोख की जे. भगवंताला केवढा आनंद होतो बघा. अर्जुन ज्या वेळेला, अर्जुनाचा मला वाटतं 18व्या अध्यायात 73व्या श्लोकामध्ये ज्या वेळेला त्याचा मोह गेला, भगवंताला केवढा आनंद झाला. वैसेची शेवटी एकच वांझोटी आणि मोहाच्या त्रिपुटी नाचूच लागे. केवढा आनंद होतो, देव नाचायला लागला. माझा अर्जुन, त्याचा मोह गेला. अर्जुनाला किती मोह झाला होता, केवढा मोह झाला होता अर्जुनाला. पहा, प्रसंग कर्ण फार उदार होता. सगळ्यांना कल्पना आहे की भानुमतीचे दागिने सुद्धा त्याने काढून दिले होते. दुर्योधनाची पत्नी भगवान एकदा मागायला आल्याच्या नंतर काय त्याने मागे पुढे पाहिलं नाही. भानुमती देव मंदिरामध्ये चाललेली असताना हातामध्ये ताट घेऊन तिची दासी तिच्या बरोबर होती. समोरून भानुमती येते आणि लगेच हा पुढे उभा राहिला आणि मागायला लागल्याच्या नंतर आता काय द्यायचं, तेवढ्यात कर्ण तिकडून येत होता. कर्णाला सांगितलं, अरे काहीतरी दे. आता कर्ण म्हणतो, काय देऊ मी, इथे माझ्याकडे काय आहे. बघायला लागला, भानुमतीकडे पाहिल्याच्या नंतर लगेच गेला आणि दासीला सांगितलं, सगळे दागिने उतरव, फक्त मंगळसूत्र ठेव. केवढी ताकद आहे, केवढी ताकद आहे भक्तीची, केवढी ताकद आहे नामाची. अहो, ज्या वेळेला युद्ध संपलं, कर्णाच्या रथाचं चाक खाली गेलं, कर्णाच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहत आहे, फक्त थोडस शिल्लक होतं. कर्ण दानशूर होता, अतिशय दानशूर होता. तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा आले आणि कर्णाला म्हटले, अरे फार मोठा सप्ताह चाललेला आहे मानपाड्याला, काहीतरी पंगत बिंगत घालावी अशी वाटते, काहीतरी दे असलं तर. आता विचार करा, एवढं मोठं महायुद्ध झालं, सगळ्या राजांचे जेवढे युद्धाला आले होते तेवढ्यांचे मुकुट पडलेले होते सोन्याचे, 10-10, 5-5 किलोचे. मग याला काय ते उचलून घेऊन जाता येत नव्हतं का? एक मुकुट त्याला असतं तरी पंगत झाली असती. पण खेळतो तेनेची खेळावा, नटतो तेनेची नटावा, असा असणारा तो भगवान परमात्मा होता. आणि कर्णाने सुद्धा त्याला ओळखला हरी आहे का. धन्य तो संसारी, ज्याने हरीला ओळखलं ना तो धन्य आहे ह्या संसारामध्ये. संसारात म्हणजे काय, जन्म आणि मरण, याचं नाव संसार. संसार म्हणजे आपण करतो तो संसार मुळीच नाही, तो मुळीच नाही. हे सांग, आपण म्हणतो धनधारा पुत्र जन बंधू सोय रे पिश, सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घा देवासी. शरण जा, त्याला शरण जा. हे सगळं खोटं आहे, हे सगळं मिथ्या आहे. आणि कर्णाकडे मागितल्याच्या नंतर कर्ण इकडे तिकडे बघू लागला, काय करावं. कर्णाने काय केलं, तोंडात बोट घातलं आणि आपले सोन्याचे दात बाहेर काढले आणि देवाजवळ द्यायला लागला. म्हटला, मी असे रक्ताने भरलेले आणि असे खरकटलेले घेत नाही, असं घेत नाही दान, असं नकोय मला. पहा, थोडासा असं कर्ण कलवणला आणि त्याच्यावरती एवढे अश्रू आले असतील एखाद्या पुरासारखे, आणि त्याने ते दात धुवून काढले आणि भगवान परमात्म्याकडे असे हातात दिल्यावर देवाचा हात असा आणि त्याच्यावर असा हात ठेवला. केवढा उदार होता. आणि आपला आत्मा सोडून दिला देवाच्या पायी. नाव घेत घेत, अरे मी तुझीच वाट बघत होतो रे, अरे मला तोच दिसावा असा वाटत होता रे, तू मागण्याच्या आशेने का होईना पण माझ्यापर्यंत आला रे, अरे मी तुझं चिंतन करत होतो. सोडविला माझा स्वामी निश्चयसी, मला तुझ्या पायापर्यंत यायचं होतं ना, म्हणूनच तू मागायला आलास, बरोबर वेळेवर आलास. आणि भगवान परमात्मा कोणासाठी रडले नाही, पण कर्णाला स्वतःच्या अश्रूने स्नान घातलं, सगळ्या विधी करण्याच्या. आणि भगवान परमात्म्याने केला एवढा तो उदार आहे.
एवढा उदार आहे, किती उदार आहे, किती उदार आहे, त्याच्यासारखा तोच उदार. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. अनवरत अवर्णनीय, वर्णनच करता येणार नाही एवढा तो उदार आहे. म्हणून श्री गुरुची सेवा करताना सुद्धा पहा किती सुंदर ओव्या माऊलीने लिहिल्या. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमदा विलासया नमो संसार तमसूर्या अपरमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना. सगळ्या ओव्या पहा तुम्ही किती सुंदर लिहिलेल्या आहेत, किती गुरुचं स्मरण केलेलं आहे. पण आम्ही एकदा गुरुकडून आलो का परत डोकवत नाही. आणि आता तर काय गुरुंचंही विचारायला नको, आपण त्याच्याकडे पण जायचं नाही, आपल्याला ते करायचं नाही, आपल्याला काय करायचं ते करायचं. तेव्हा पहा एवढ्या प्रसंगात सुद्धा कर्णाने दान केलं. आपण काय करतो दान? काहीच करत नाही. आम्ही देतो किती राळाभर आणि मागतो थाळाभर. कसा देईल तो? नाही देणार. त्याची सेवा केल्याशिवाय मिळत नसतं. मग तेव्हा तुकाराम महाराजांना एक जण म्हटला, बाबा आता तू सगळं म्हणतो असं, पण आमच्याकडे दोष आहेत, आमच्याकडे गुण तसे आहेत, मग तो आम्हाला सोडविल का? सोडविल का? कोणाला नाही सोडवलं त्याने. मोठ्या मोठ्यांना सोडा, पण छोट्या छोट्यांना सुद्धा. हजारो वर्ष चाललं होतं नकराचं आणि हत्तीचं युद्ध. हजारो वर्ष चाललेलं होतं, हजारो वर्ष चाललेलं होतं. त्याला देवही कळत नव्हता काय देवेन, कोणाला हाका मारावी हे सुद्धा. बायका पोरांनी सगळ्यांनी, नातेवाईकांनी, आई बापांनी सगळ्यांनी सोडून दिलं. आणि हत्ती आणि नकराने ज्या वेळेला पकडलं, एकटा हत्ती कंटाळून गेला. जीवासी आल्याच्या नंतर तिथेच एक त्याला कमळाचं फूल मिळालं आणि ते टाकलं. पत्रम पुष्पम फलम तोयम. तेही आपलं नाही का? याने पूजा करू केशवराजा, हाची संदेह माझा फेडी आता. उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे. अरे तुला पाणी जरी घालायचं म्हटलं ते सुद्धा स्वरूप तुझं आहे. तुला वाहू धातू तरी तू धातू सुद्धा नारायणाच आहे. घंटा वाजवायची म्हटलं तरी नाद सुद्धा तू आहेस. आपलं काय आहे? सगळं आपलं काही नाही. हा सुद्धा देवे देया देह देह वचन म्हटा. बरं काही मोल घेतलं का? काहीच घेतलं नाही. काहीच नाही. फुकट दिला. फुकट दिला, पण सहज आला का हो? अजिबात नाही. ज्या वेळेला पाप आणि पुण्य समान होतो बर का, पापाचा चारा चुरा, पुण्याचा मोठा चिरा, आणि त्यावेळेला लागतो मनुष्य देहाचा वारा. मग त्याला काही अर्पण करा. मनुष्य देह मिळालाय ना, तो म्हणत नाही मला हे द्या ते द्या, काहीच नाही बर का. भागवतामध्ये एक ओवी आहे, कडू भोपळ्याची खीर जो न खाय श्वान शुकर ती करे मजा अर्पण तर भक्ती माझी. आता सांगा, कडू भोपळा आहे. सहज अशा आंधळा दोघं, एक आंधळाने एक डोळस होता, तो चालला होता आणि आजूबाजूने भोपळ्याचा वेल होता. तो आंधळा म्हटला काय त्याला बर का, तो डोळस होता, तो थांब रे जरा इथे, मी भोपळा घेऊन येतो, भाजीला होईल सकाळ. तो म्हटला कडू हे घेऊन आणू नको. त्याला कसं कळलं? तुम्हाला सांगू का, आंधळण बैर शहाणं असतं. मी पण बैरी आहे, म्हणजे शहाणी नाही पण अजिबात. तर कडू भोपळ्याची खीर जो न खाय श्वान शुकर ती करी माझा अर्पण काही भक्ती माझी. ती जरी मला अर्पण केली ना, कडू भोपळ्याची खीर केली आणि कुत्री सुद्धा खात नाही, श्वान सुद्धा खात नाही, डुकर सुद्धा खात नाही, आणि ती जरी मला तू प्रेमाने भावाने माझं नामचिंतन करून मला अर्पण केले ना, तरी माझी भक्ती होईल. काय हो, त्या शबरीने तोंड धुतलं होतं का? पण त्या शबरीने भगवान प्रभू रामचंद्राची वाट पाहताना जे तिचे बिंदू पडत होते ना, आजही ते सरोवर आहे. तिच्या घामाचे थेंब पडलेलं. कब मेरे राम जी के आवन ऐक ना, शबरी की कुटिया पावन. कधी माझा राम येईल, कधी मला भेटेल अशी अवस्था निर्माण व्हायला पाहिजे. एक फूल फक्त त्या हत्तीने टाकलं आणि त्याच्यासाठी भगवान परमात्माने काय केलं, त्याला सोडवण्यासाठी आलं. त्याला सोडल्यावर नकराने पाय धरले, पाय बर का, श्री संताच्या माथा चरणावरी. देवा, अरे त्याला तू सोडवलंस, तू काय सांगतो का माझ्या पाय धरले? कसाही असला
त्याचे दोष जरी असले, त्याचे गुण जरी वाईट असले, तरी मी त्याला सोडवतो. त्याचे गुण दोष पाहत नाही. आणि मी तर पाय धरले तुझे, त्याला तू सोडवलं, मी सगळ्या जाऊन काय करील, सगळीकडे बोभाट करील. देव कसा आहे, लबाड आहे. देव खोटारडा आहे. देव फक्त त्याच्या भक्ताला सोडवतो आणि बाकी त्याला नाही. मग पहा, त्या नकराच्या जवळ काय गुण होता का, त्याने पकडून धरला होता, पण त्याला सुद्धा सोडवलं. पण काय सांगितलंय, अंतकालेच मामेव, शेवटी जरी त्याचं नाव घेतलं ना, तो सोडवल्याशिवाय राहत नाही, तो धावत येतो. द्रौपदीने एक चिंधी दिली होती, पण त्या चिंधीमध्ये किती होते, 9 लाख काय होते, धागे होते. तेवढ्या देवाने साड्या नाही पुरवल्या, साडीच देव झाला, साडीच देव झाला. माझी द्रौपदी जर उघडी झाली तर, उघडी पडली तर, देवाला एवढं सुद्धा सहन होत नाही. तो आपल्या भक्तासाठी भाज्या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरा अन्न मागे. माझा भक्त आहे आणि त्याला भिक्षा मागायची गरज आहे का. बघा हरिपाठात झालंय, आहे की नाही, झालं ना, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. हा, मग बघा, देवाला सगळं काही अर्पण केलं तरी तो त्याला जवळ करत असतो. हा, शिमग्याचा महासण जो खेळ खेळ आपण, तोही करी माझा अर्पण ताई भक्ती माझी. भगवान म्हणतात, रे उद्धवा, भागवतात म्हणतात, शिमग्याचा सण काय, आता नाही खेळत कोणी, सोडून द्या, पण कसा कसा तरी खेळ खेळतात, चिखल टाकतात, काय काय टाकतात. असला सण तो शिमग्याचा आहे. आणि तो जरी मला चिखल जरी अर्पण केला ना, तरी सुद्धा वेळ झाली का, तरी सुद्धा माझी ती भक्ती होईल. आणि पण तसं माझं नामचिंतन केलं तर, जाता जाता भीष्माचार्याने, या वेळेला भीष्म शरपंजरी पडले होते, उत्तरायण येण्याची वाट पाहत होते. अवघे 18 दिवस उरलेले होते. 113 बाण त्यांच्या अंगामध्ये होते, अंगामधून रक्त वाहत होतो. आणि त्याच वेळेला भगवान परमात्मा आणि त्याच्या समोर जाऊन उभा राहिला, पायावर डोकं ठेवलं. जाता जाता सुद्धा पायावर डोकं ठेवलं. कोणी, भगवंताने. आणि भीष्माने सांगितलं, माझ्या पायावर डोकं नको ठेवू रे, अजून 18 दिवस फक्त माझ्या समोर उभा राहा, असाच उभा राहा, मी डोळा उघडेल ना, आणि त्यावेळेला तू मला दिसला पाहिजेच. आणि चिंतन भीष्माचार्य भगवान परमात्म्याचं करत होते. 18 दिवस पूर्ण झाले. गणपती बाप्पाला बोलवलं. गणपती बाप्पाकडून विष्णू सहस्रनाम लिहून घेतलं. भगवंताला 1000 नावाने आळवलं. आणि ती 1000 नावं ज्या वेळेला त्याने लिहिली, गणपतीने 1000 नावं, ते विष्णू सहस्रनाम जाता जाता भगवंताचं नामस्मरण भीष्माचार्याने केलं, ते गणपतीने लिहिलं. अशी नामाची काय आहे, फार मोठी ताकद आहे. नाव ताकद. आता एकदाच नाव घेतात का नाही, एकदाच आपण नाव घेतो की नाही, तर सुतळी बांबू पर्यंत सगळं बिचाऱ्याला व्हायला लागतं. किती चिंता करतो तो, सगळीच चिंता करतो, सगळीच. त्याला नाही मिळालं तरी चालेल, पण तिला मात्र घेतो. असं आमचं महिला मंडळ आहे. आम्ही त्याच्यात मी पण आले, त्याच्यात मी पण सुटलेली नाही. मग जर आपण एकदा नाव घेतलं, बरं का, आता मला नलवडे महाराज खूप छान सांगायचे, बौल्यावर उभी राहिले, बौलं मंडावळा, मनाची ढवळाढवळ केली, मुंडावळ मनाची ढवळाढवळ केली, कलवरी कलह केला, वर धावा वर बाप. आता तुमचा इहलोकीतला कारभार संपला, आता तुम्ही वर बाप. काहीच नाही आपल्याला, फक्त बघा लग्न होईपर्यंत, नंतर अजिबात नाही, काही घेणं देणं नाही. मग गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होई. प्रेमाने जर त्याचं नाव घेतलं तर तो काय होतो, वश होतो. अभंगाचं 3रं चरण. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, गुणदोष नाही पाहत कीर्तनी, गुणदोष नाही पाहत कीर्तनी, गुणदोष नाही पाहत कीर्तनी.
प्रेमे चक्रपाणी नाही पाहत कीर्तने कसं घ्या आजपाजपणे उलट प्राणाचा पण परी तेथे निर्धार पाहिजे. निर्धाराने त्याचं जर नाव घेतलं तर तो सोडवणारा आहे. तो पाहत नाही. आता बघा माझा स्वर गेलेला आहे. तो म्हणतो का तुम्हाला स्वर नाही. तुम्ही म्हटले का मला आई तुमचा स्वर नाहीये तुम्ही कीर्तन करू नका. तो गुणदोष बघतच नाही. प्रेमे चक्रपाणी वश होय गुणदोष नाही पाहत कीर्तनी. प्रेमे चक्रपाणी वश होय. प्रेमाने तो काय होतो आकळला जातो. खूप म्हणजे खूप आकळला जातो. थोडस जरी आपण त्याचं नाव घेतलं तरी थोडा वेळ जरी घेतलं तरी निमिषभर जरी घेतलं तरी किती तो म्हणतो मला खूप आवडतो. आईला मुलं किती आवडतं. किंबहुना धनुर्धरा जो मातेची उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा. ज्ञानोबा म्हणतात तो आईला कितपत आवडतो. अहो खूप आवडतो. ते प्राणापरवते मजा आवडते निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भक्त तर मला आवडतात पण माझ्या भक्ताची जे प्रशंसा करतात ना ज्ञानोबा म्हणतात माझ्या भक्ताची जे प्रशंसा करतात ना ते मला माझ्या प्राणापेक्षा सुद्धा खूप आवडतात. मग मी काय करतो जोवरी दोन्ही भुजालो घेऊन आलिंगवया लागोनी तयाचे अंग. मला 2च भुजा होत्या रे पण मला आलिंगन देता देता पुरे पडेनात म्हणून मी अजून 2 भुजा 4 भुजाचा झालो बर का. 4 भुजाचा मी झालो आणि माझ्या भक्ताला आलिंगन दिलं. त्यावेळेला तो आलिंगन देतो कधी त्याचं तसं नाव घेतल्याच्या नंतर. का हो तुकोबर आहे तुम्ही सगळं सांगितलं. आता गुणदोष नाही पाहत कीर्तनी. मग तुका म्हणे कडू वाटवतो प्रपंच. असं काही उदाहरण आहे का. अहो तोची अशी अवस्था होती काय खातो आम्ही कासया सांगाती काश्याच्या बरोबर आम्ही काय खातो हे सुद्धा त्याला कळत नाही. जगद्गुरु तुकोबारायांची जीभ धरली होती नाम घेत होते तर पण तुकोबारायांची जीभ सुद्धा बोलत होती. तुम्ही सांगा जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा राम नाम घेत होते. आमचं थोबाड सुद्धा नामाविण मुख सर्पाते ते बिळ. नाथबाबाचा हरिपाठ उगाच आपण काहीच बोलायचं नाही. त्यांनी सांगितलेलं आहे न जायची ताठा नित्य खटाटोप मंडुकी वटवटत ऐसे जाणा. आता किती पण मी बडबड केली तरी माझ्याजवळ एवढं काही नाहीये. तुम्हाला जसं वाटतं तेवढं अजिबात नाही. ऐकायचं याचं त्याचं आणि ते पुढे मांडायचं बाकी काही नाही. फक्त काय आहे परमार्थाची आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. अरे आपलं मन त्याच्याकडे लावायचं. ज्ञानोबा म्हणतात तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकते. पण कसं झडझडोनी वहिला निग ये भक्तीचे वाटे लाग या पावसी अव्यंग निजधाम माझ्या निजधामाला यायचंय ना. अव्यंग असं जे आहे ना माझं निजधाम तिथे तुला यायचंय ना एकच कर बाबा काय कर तू मन हे मीची करे माझ्या भजनी प्रेम धरे सर्वत्र नमस्कारी मज एकाते कसे जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत. हा भक्ती योग माझा निश्चित जाणा. जी भक्ती आहे ना सगळ्यांच्यात तो दिसावा. हे त्या दुसऱ्याचं मूल आणि हे आपलं मूल. त्याला उन्हात मरू दे तू सावलीत ये असं अजिबात करायचं नाही. त्यावेळेला सगळ्या चराचरामध्ये तो भरलेला आहे. तो सगळीकडे आहे कुठे नाही रिता ठाव नाही उरला. म्हणून भगवंताने काय सांगितलं काय नको करू फक्त तरी अवधाने ऐकले दिजे. सगळं सुख पाहिजे का मग सर्व सुखाशी पात्र होईजे. प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका
मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो, तुम्हाला सुख हवंय का? सुख हवंय का? सुख म्हणजे काय आपण मिळवलेलं ते नाही सुख बरं का. सुख म्हणजे काय? सुख म्हणजे काय सांगा. सुख म्हणजे काय? आपल्याला सुखाची अपेक्षा आहे. सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येकाला वाटतं मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी ना भावे. कोणाला तरी वाटतं का मला दुःख व्हावं, मला काहीतरी आजार व्हावा, काहीतरी व्हावं, मी लवकर जावं, असं तरी वाटतं का? नाही ना वाटत, नाही वाटत. तरी सुद्धा भगवान म्हणतात, तुला सांगू का, तो माझा स्वभाव आहे. स्वभाव भगवंताचा स्वभाव पाहायचा असतो. घरात सुद्धा आपल्या पतीला पत्नीचा स्वभाव माहिती पाहिजे. दोघांचा जर स्वभाव चांगला असेल तरच सुरळीत संसार होतो, तरच सुरळीत परमार्थ होतो. असा होणार नाही. मगाशी मी सांगून गेले, कानडीने केला मराठी प्रतार, एकाचे उत्तर एका नव्हे. हा, सहज म्हणजे एक कर्नाटकात राहत होता बरं का. कर्नाटकामध्ये त्याची आई वडील लवकर गेले. तो बहिणीकडे राहत होता. बहिणीकडेच त्याचं शिक्षण झालं आणि मग आता कर्नाटकाकडून इकडे यायचं. मग बहीण म्हटले, आता जातोयस तर बाबा लग्न करून जा. असं जाऊ नको. लग्न करून दिलं. आता ती कर्नाटकातली मुलगी होती, तिला मराठी भाषा येत नव्हती, तिला तिकडची भाषा कळत होती. बोर्डावर सगळी नावं, जिथे जिथे गाव यायचं तिथं तिथं त्यांच्या भाषेत. आता आपण बघा, बदललं का गावाचं भाषा बदलली का त्याप्रमाणेच त्या भाषेत नाव लिहिलेलं असतं. निघाल्याच्या नंतर तिकडून निघाले आणि मग त्याने गाडी थांबली, बस स्टॉपला गाडी थांबली. त्याने विचारलं, ह्या गावाचं नाव काय हो? ते म्हणते यनंत्री. तुम्ही काय म्हणता? त्याला वाटलं ह्या गावाचं नाव यनंत्री आहे. पुढे गेला, पुढे पुन्हा थांबली गाडी. त्याने विचारलं, ह्या गावाचं नाव काय? ते म्हटले यनंत्री. तो म्हटला, असू द्या, खालची अवसरी वरची अवसरी, खालचा जांभूळपाडा वरचा जांभूळपाडा, असं असेल, असतं ना आपल्याकडे आहे. अशी 2 गावं असतील. पुढे गेली. पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा त्याने विचारलं, ह्या गावाचं नाव काय ग? म्हटले यनंत्री. एकदा झालं, 2दा झालं, सगळ्याच गावाची नाव यनंत्री यनंत्री यनंत्री. काय करते? मग त्याने तिच्या थोबडात बर का, थोबडात मारल्याबरोबर ती काय म्हणते, या ग म्हणत तुम्ही का मला मारता? एकाचे उत्तर एका नोहे. असं जर असेल तर कसं जमेल? घरी पण गेले. घरी गेल्यावर उत्तम प्रकारचा स्वयंपाक केला. 2 जण जेवायला बसले. जेवायला बसले तर ती बोलली, तुम्ही आधी जेवा मग मी. खीर केली. खिरामध्ये तिच्या नाकातला मोती पडला. ती म्हटली, मुत्तो मुत्तो. मोती पडला, तिने हात धरला. म्हणतो, काय बावळट बाई आहे? अरे एवढं मोठं बाथरूम पडलं, झालं तिकडे. एकाचे उत्तर एका नव्हे. म्हणजे दोन्ही समान ज्या वेळेला असतात त्यावेळेला परमार्थ चांगला होत असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे कडू वाटवतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. ज्या वेळेला आपली अवस्था तशी होते, ज्या वेळेला आपण त्या स्थितीत जातो, ज्या वेळेला बर का, ज्या वेळेला आपल्याला बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, माझे मुळचे तुन सासरे, 2 वाईट आहेत खरे, एक आहे गरीब बिचारा, मानित नाही मी त्याला. बघा, एक गरीब बिचारा आहे, त्याला मानायला तयार नाही. गरीब बिचारा आहे तो. नणंद कशी आहे त्याच्यात फार मोठं वर्णन आलेलं आहे. माझ्या आवडीची गवळ नाही. मी 5वीत होते ना, 5वीत तेव्हा वाजवणेकर बाबांनी मला लिहून दिली होती. वाजवणेकर बाबा माहिती असतील तुम्हाला? वाजवणेकर बाबा माहिती आहे ना? खूप सुंदर हो, किती वर्णन आपल्याला साधू संतांनी करून ठेवलेलं आहे. पण तुकोबाराय म्हणतात, अशी एकदा जर का अवस्था झाली ना, मग जो कडू असलेला प्रपंच आहे की नाही, तुका म्हणे कडू वाटवतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. आपल्याला वाटतो का? नाही वाटत. विषय विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तू गोड जीवाशी झाला. हा जीव आहे. मग जीवाचं आपलं ब्रह्माचं देवाचं हे ऐक्य ज्या वेळेला होतं, ऐक्य ज्या वेळेला होतं, तिळाची आणि गुळाची एकत्र ज्या वेळेला संगत होती, त्या वेळेला आत्मस्थिती प्राप्त होती. त्यावेळेला देवा, तीळ आणि गुळ वेगळं हे नाहीये काही. देवापर्यंत जाण्यासाठी प्रत्येक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, 7 पायऱ्या चढून जाव्या लागतात बर का. पहिला श्रवण करावं लागतं, मनन करावं लागतं, निधिध्यास करावा लागतो, अभ्यास करावा लागतो बर का. अभ्यास केल्याच्या नंतर आपण तिथपर्यंत जरी गेलो तर पुढे ते 2 रखवालदार असतात.
काम आणि क्रोध आतमध्ये तो बसलेला आहे. आपण नेहमी म्हणतो देवाचे द्वारे उभा क्षण बरे तेने मुक्तिचारी साधिल्या. कोणी? त्याने कोणी? देवाच्या दरवाजात, देवळाच्या दरवाजात नाही, जो इथपर्यंत साठविला हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली झार झाला सकळ व्यापार. असा ज्याने केलेला आहे, देव आपल्यासा केलेला आहे, त्याची अर्जार संपली. आपण तिथपर्यंत पण जातो आणि तिथपर्यंत गेल्याच्या नंतर जर आपला काम रागा झाला आणि ते काम जर झालं नाही तर आपल्याला लगेच राग येतो आणि मग एवढा मोठा परमार्थ केलेला असतो तो परत फुकट जातो बर का, फुकट जातो. कारण राग आला ना, रागाला पहिलं फार आवरायला पाहिजे. कधी पण बोलताना सुद्धा सांगितलेलं आहे जिभेचा तोल जातो फार. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ जैसे कल्लोळ अमृताचे. जिभेला वजन नाही पण जिभेचा तोल जातो. कधीतरी बोलतो की नाही आपण, कधीतरी पटकन बोलून जातो. बातों में बात, बातों में लात, बातों में घे और शक्कर. इथे द्रौपदी एकदाच बोलली आंधळ्याची मुलं आंधळी. तर केवढं सारं सहन करावं लागलं, किती सहन करायला लागलं. देव जर मागे असला ना, देव पाठीमागे असला ना तर त्याचं रक्षण देव केल्याशिवाय राहत नाही. बघा दुर्योधन प्रत्येक वेळेला विदुर काकाला दासीपुत्र म्हणायचा. दासीपुत्र ज्या वेळेला म्हणायचं त्या वेळेला. मग एक वेळचा असा प्रसंग आहे आणि भगवान परमात्मा शिष्टाई करायला गेले भगवंत याच्याकडे, दुर्योधना कौरवांकडे. शिष्टाई करायला गेल्याच्या नंतर त्याने सांगितलं नाही बाबा, सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही तर बाकी काय. आणि विदुर काका आणि सुलभा दोघ जण म्हणजे त्यांची पत्नी बर का, विदुर काका आणि सुलभा एका कोपऱ्यामध्ये उभे होते आणि असं वाटायचं का देव माझ्याकडे एकदा तरी बघेल का. अवस्था झाली होती, एकदा तरी बघेल का. कौरवांकडे चालले होते ते. सगळं झाल्याच्या नंतर आणि दुर्योधन त्यांना म्हटला का आमच्याकडे जेवायला चला देवाला एकेरी बर का. आणि तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याचं लक्ष विदुर काकाकडे गेलं. विदुर काकाकडे गेल्याच्या नंतर हाक मारली इकडे या म्हणून. पळतच विदुर काका ज्यावेळेला सुटले, एवढा आनंद अंतरीचे धावे स्वभावे राहिले. भगवान अंतरातलं जाणतो का माझी वाट पाहतोय या काका. फक्त काका भगवान श्रीकृष्ण विदुर काकाला म्हणत होते. आणि मग त्यावेळेला ज्या दुर्योधन म्हणू लागला, अरे 56 भोग तुझ्यासाठी केलेले मी आहेत आणि तू कुठे चालला. म्हटलं मला काकांकडे जेवायला जायचे. त्या भिकाऱ्याकडे, अरे त्यालाच खायला नाही तुला काय खायला घालणार आहे. भगवान परमात्म्याने रथ वळवला आणि विदुर काकाला आणि सुलभाला बरोबर घेतलं आणि भगवान परमात्मा गेले. बघा आता तुम्हाला सगळी कथा माहिती आहे. मग तो काय होणार नाही सांगा. लहानातला लहान होतो, मोठ्यातला मोठा सुद्धा त्याला होता येतो. त्याने अनेकाचा उद्धार केलेला आहे. तुकोबराय म्हणतात का म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे. मग कसं होतं, कंठ दाटून येतो, काहीच माहिती पडत नाही. आपण जाग्यावर उभा असलो ना कधी कधी बघा अवस्था फिट नाही बरं का. अशी अवस्था व्हायला पाहिजे की आपण कुठे उभा राहतोय, कुठे उभं राहत. मैं भी लगाई घर जाणी बाट आहे की नाही. ती गवळण भर आणि चौकामध्ये उभी राहिले होते. कोणी एके भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणणारी उभी राहिली होती. येणारा जाणारा गोविंद घ्या गोपाळ घ्या म्हणत होती. प्रत्येक जण तिला सांगत होतं का गोविंद दे गोपाळ दे. ती देत होती, तसं माप घालत होती. येतानाही लोकांनी पाहिली, जातानाही तिला पाहिली आणि मग तिला धरलं हलवलं. अरे तुला जाताना पण पाहिलं, येताना पण पाहिलं, तू इथेच उभी आहे. आता कैशी जाऊ बरा नव्हे लौकिक, आता कैशी जाऊ बरा. त्याला तशी हाक मारली पाहिजे. आपल्याला थोडा सुद्धा त्याचा विसर. कन्हैया रे जग जेठी, कन्हैया रे जग जेठी, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा. काय मोकलीले बनी, काय मोकलीले बनी. सावजाने कोण सावज,
आपल्याला तशी आस लागली पाहिजे. तुकोबराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे कडू वाटतो तुका म्हणे प्रपंच. कडू वाटतो प्रपंच. तुका म्हणे कडू वाटतो तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. तुका म्हणे कडू वाटतो नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, गुणदोष नाही पाहत कीर्तनी. प्रेमे चक्रपाणी वश होय, सोडविल माझा स्वामी निश्चयसी. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. रोकडे रोमांच कंठ दाटे, सोडविल माझा स्वामी निश्चयसी. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही विठोबा. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी, गुणदोष नाही पाहत कीर्तनी. प्रेमे चक्रपाणी वश होय, सोडविल माझा स्वामी निश्चयसी. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. तुका म्हणे कडू, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. रोकडे रोमांच कंठ दाटे, सोडविल माझा स्वामी निश्चयसी. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे, अल्प म्हणण्यापेक्षा लहान नाही, बुद्धी मोठीच असते सगळ्यांना, आहे की नाही. फक्त आपण काय करायचं त्याचा, तुकोबारायांनी एका याच्यामध्ये म्हटलं बघा, खेड्यामध्ये झेला रे झेला
अरे झेला रे झेला वरचे वर झेला हातीचे गरण्यावलं शिकाय टोला हातातला जर न गेला ना तर पाठीमागून टोला घालील काळ हा अरे हे मन अतिशय विचित्र है ये मन मुसाफिर बदलना पड़ेगा काया कुटी खाली करना ही पड़ेगा जब आएगा घर का मालिक तुझे बाहर निकाले उसका ही किराया भरना पड़ेगा काया कुटी खाली करना ही पड़ेगा एक ना एक दिवस आपल्याला ही कुटी खाली करून जायचं आहे म्हणून त्याचं चिंतन हे नामस्मरण आणि आपलं जे आपल्याला त्याच्यासाठीच त्यांनी जन्माला घातलेले आहे उगीचच नाही घातलेलं आपल्याला फक्त संसारासाठी नाही त्याच्यासाठी जन्माला घातलेला आहे कारण पशवादिकांच्या ठिकाणी पाप पुण्य कळत नाही म्हणून आपण आपलं आयुष्य आहे तोपर्यंत अल्पायुष्य मानव देव माझ्या हातून समजा चुकून माझ्या मुखातून वेडा वाकडा शब्द जरी गेला असेल तर तुम्ही मोठे अंतःकरण प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असते भक्ती त्या माझ्या माता भगिनी आहेत माझ्या मुलींसारख्या आहेत पा हे सगळे माझे भावासारखे आहेत मला आई म्हणणारे बर का आई 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 माऊली माऊली म्हणणं आई म्हणणं फार किती माऊलीचे उपकार आहेत आपल्यावर सांगा बरं केवढा ठेवा करून ठेवलाय आपल्यासाठी किती ठेवलेला आहे किती पण खा किती पण आणि किती सायस अहो 1.25 महाभारताच्या 700 श्लोक आणि 700 श्लोकाच्या 9034व्या संस्कृत भाषा जगासी कळे ना म्हणून नारायणा दयाली देवाजीने परी घेतला अवतार म्हणते ज्ञानदेव दया लागे भगवान परमात्म्याने प्रत्यक्ष अवतार घेऊन येथे आले तीर्थे इच्छिता ती तया साधू जना पुण्याची गणना कोण करी स्वय श्रीहरी तारावया जना अवतार घेऊन येथे आले ब्रह्मादिक देव इच्छिता ती भेटी अमृताची वृष्टी क्रिया जैशी बहिणा म्हणे त्यांचे बोलणे सहज 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 वेदांताचे बीज हाती आले वेदांताचे बीज हाती आले स्वय श्री हरी तारावया जना स्वय श्री हरी तारावया जना सगळे टाळकरी माझी माऊली माझी लेक तिथे विडा घेऊन उभी राहिलेली आहे पहा किती गोड हसतायत आहे की नाही हा किती सुंदर हसतायत चेहरा असा पाहिजे हसरा चेहरा पाहिजे हसरा पाहिजे नेहमी समोरून आलं ना 4 मिले 64 किले 20 जोडे हात हरिजन से हरिजन मिले फूल गए करोड 7 मी तिकडून आल्याबरोबर तुम्हाला किती आनंद झाला आहे की नाही 4 मिले 64 किले तुमचे 2 हात बर का आणि माझे 2 हात मिळून 4 हात 64 किले तुमचे 32 माझे 32 20 जोडे हात तुमची 10 बोट माझी 10 बोट हरिजन से हरिजन मिले तुम्ही वारकरी मी वारकरी हरिजन से हरिजन मिले फूल गए करोड 7 कोटी केस तहाट उभी राहिली रोकडे रोमांच कंठधारे 7 कोटी 3.5 कोटी तुमच्या अंगावरचे आणि 3.5 कोटी माझ्या अंगावरचे घरी गेल्यावर मोजा पण 3.5 ला फार मोठं महत्व आहे याला 3.5 लागतात टाळाला 3.5 लागतात 3.5 हाताचा देह आहे 3.5 शक्तीपीठ आहेत 3.5 हाताची जागा आपल्याला लागते नियोजित जागा आपली 3.5 हात तेवढाही मोठा बंगला असू दे आपल्या हाताने मोजायचं 3.5 हात आपल्याला लागते म्हणून अजिबात ताट व्हायचं नाही नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता नामाचे चिंतन प्रगट पसारा ते करा जेथे ते सोडविलं माझा स्वामी निश्चय येते प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही ज्ञानेश्वर आज पाऊस एखाद्या असल्यामुळं निवृत्तीनाथाचं भजन
निवृत्तीराया माझ्या निवृत्तीराया माझ्या मुक्ताबाई ज्ञान सखया